एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। वाढोणा बाजार येथे दिनांक 14 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत समाधान शिबिर संपन्न। समाधान शिबिर मध्ये नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। महसूल विभागामार्फत विविध प्रकारची प्रमाणपत्रांना वितरित। माननीय श्री विकास मीना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार राडेगाव तालुक्यातील महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दिनांक 14 मार्च रोजी राडेगाव तालुक्यात वाढोणा बाजार मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजत्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत विविध प्रकारची प्रमाणपत्रे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली। तसेच नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। या समाधान शिबिरमध्ये सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राडेगाव, अमित भोईटे तहसीलदार राडेगाव, केशव पवार गट विकास अधिकारी पंचायत समिती राडेगाव, सौ जयश्रीताई विनोद मांडवकर सरपंच वाढोणा बाजार, प्रवीण झोटिंग सरपंच टाकडी झोटिंग, देशमुख महाराज, अरुण भगत नायब तहसीलदार, किरण किनाके नायब तहसीलदार महसूल, विद्याताई लाड, विनोद मांडवकर, श्रीरंग चापले, भारत गवडी भूमी अभिलेख राडेगाव, सागर विटाळकर बालविकास प्रकल्प अधिकारी राडेगाव व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी शिबिरात उपस्थित नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। अनेक लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला। या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या गावाजवळ उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। शिबिरास महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, कृषी विभाग, विद्युत वितरण कंपनी, आरोग्य विभाग, वन विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांनी आपापले टेबल लावून नागरिकांना विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली। यावेळी राडेगाव तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद मावरे सह राडेगाव तालुका प्रतिनिधी अरुण जुंबडे। वतीने करण्यात आलेला आहे। सन्माननीय विद्याताई लाड यांना विनंती करतो त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं। धन्यवाद सर। वाढोणा बाजार मंडळ मधील सर्व गावचे सरपंच तथा प्रशासक उपस्थित आहेत। त्याचबरोबर शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या स्टॉलच्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले आपल्या वाढोणा बाजार मंडळातील सर्व नागरिक बंधू भगिनी, शेतकरी, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं प्रशासनाच्या वतीने मी पुनश्च एकदा खूप खूप हार्दिक स्वागत करतो। एवढं मोठ्या प्रमाणावर ऊन असताना देखील आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महसूल मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 7 मार्च पासून सर्व महसूल मंडळाच्या ठिकाणी समाधान शिबिर महाराज अभियानाच्या माध्यमातून कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये आजचा हा दुसरा कॅम्पचा टप्पा आहे। 7 मार्च पासून 15 मे या कालावधीमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 2 दिवशी सर्व महसूल मंडळाच्या ठिकाणी एक कॅम्प होणार आहे आणि नगरपालिका, नगरपंचायत ठिकाणी पण कॅम्प होणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने शासनाचे जे काही सर्व डिपार्टमेंट्स आहेत ते सर्व डिपार्टमेंट्स एकाच ठिकाणी, एकाच छताखाली आपल्या गावाच्या ठिकाणी आलेले आहेत। म्हणजे शासन आपल्या दारी ही जी संकल्पना आहे याचं मूर्त स्वरूप आज आपण या ठिकाणी अनुभवत आहे। शासनाचे सर्वच विभाग त्यांच्या माध्यमातून राबवले जाणारे जे काही योजना आहेत ते चांगल्या पद्धतीने राबवत असतात, पण तालुक्याच्या ठिकाणापासून दूर असणाऱ्या गावांमध्ये, मंडळाच्या ठिकाणी हे सर्व विभाग आणि त्यातले अधिकारी कर्मचारी उपस्थित असल्यामुळे
नागरिक बंधू भगिनी किंवा शेतकरी यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन